वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, वाघमारे, श्री ससाने हे ओबीसींच्या मागण्यासाठी आमरण उपोषण करीत आहे। तरी सरकारने त्याच्यात लक्ष घालावे व ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी सकल नांदगाव तालुक्यातील ओबीसी समाजाने आज मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे। तरी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की खरोखर जो ओबीसी आहे त्याला आमचा विरोध नाही, पण जे घुसखोरी करून खोटे नाटे नोंदी करून या ओबीसी समाजात शिरकाव करू पाहत आहे अशा प्रवृत्तींना आमचा विरोध आहे आणि आम्ही कदापि हे सहन करणार नाही। आमचा मराठा समाजातील जो वंचित घटक आहे, जो सामाजिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून खरोखर दुर्बल आहे, अशा घटकाला आमचा विरोध नाही। त्याला यापूर्वीच्याही शासनाने ओबीसी मध्ये मान्यता दिलेली आहे, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तरी ते इथे घुसखोरी करू पाहत आहे अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे। आणि जे काही उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून घुसखोरी करू पाहत आहे आणि जे नियमात बसत नाही, कोर्टाच्याही नियमात बसत नाही, अशा मागण्या सरकारवर लादत आहे, हे चुकीचं आहे। हे संविधानालाही मान्य नाही आणि लोकशाहीलाही मान्य नाही। कृपया हे त्वरित थांबलं पाहिजे, जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण न होता शांतता प्रस्थापित झाली पाहिजे। एवढंच आमचं या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला, जिल्हाधिकाऱ्यांना आणि समस्त उपोषणकर्त्यांना एक निवेदन आहे। हा मोर्चा ओबीसीच्या सन्मानासाठी, त्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी आहे। जरांगे नावाची कोणतरी व्यक्ती येते आणि अख्खा महाराष्ट्रामधलं राजकारण करून, त्यांच्या आड जे काही लोक येते त्याचं राजकारण करून सगळं वातावरण दूषित करते। आणि ह्या वातावरणामुळे काय आलंय की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची वेळ आता आलेली आहे, बरोबर की नाही? कारण ओबीसी समाजाच्या जोपर्यंत त्यांना मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं तोपर्यंत ओबीसी समाजाला काही कुठली अडचण नव्हती, पण मध्येच त्यांनी सगळे सोयऱ्यांचा विषय काढून आणि घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न करते ते आम्ही कदापि सहन शक्य करू शकत नाही। त्याच्यामुळं आम्ही हाके साहेबांच्या हाकेला दाद देतोय आणि आम्ही आता नांदगावमध्ये आज आम्ही निवेदन देऊन इथं आंदोलन सुरू केलेलं आहे। आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही, हाके साहेबांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर लोकशाही मार्गाने आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन इथं छेडू आणि आमच्या हक्कासाठी पाहिजे ते करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।